बिहारमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा नदीने रौद्र रूप धारण केलंय। गंगेच्या काठावरील अनेक घरं पुरात वाहून गेली आहे, तर पुराचं पाणी सखल भागातील निवासी भागातही शिरलंय। पुरामुळे 2 मजली इमारत गंगेच्या पुरामध्ये बुडाल्याची दृश्य सुद्धा समोर येत आहेत। बिहारमध्ये सध्या पावसाचा हाहाकार सुरू आहे। उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो। उत्तर प्रदेश असेल, बिहारमध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्यानंतर हे एक्सक्लुझिव्ह दृश्य बिहारमध्ये आपण बघू शकतो। आतापर्यंत बिहारमधले पूल आपण कोसळताना बघितले होते, मात्र आता एक अख्खीच्या अख्खी इमारत गंगा नदीमध्ये ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी गंगेने रौद्र रूप धारण केलं आहे, पात्र विस्तारल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे मुसळधार पावसाचा हाहाकार सुरू आहे आणि त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरल्यानं इथलं जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी एक घर होतं, मात्र हे घर कशा पद्धतीने ध्वस्त झालेलं आहे पावसामुळे, पाण्यामुळे, त्याची दृश्य ही आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकता। गंगेच्या काठावरील अनेक घरं पुरात वाहून गेलेली आहे, तर पुराचं पाणी सखल भागातील निवासी भागात शिरलेलं आहे, त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। तर बिहारमधली ही दृश्य आपण बघू शकता। विध्वंसकारी अशी ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी निसर्गाचा हाहाकार पाहायला मिळतोय, प्रकोप पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे गंगा नदीमध्ये काठावरील जी घरं आहेत ती सामावून जात आहेत की काय, समाधी घेत आहेत की काय, अशीच काहीशी दृश्य आपल्याकडे येत आहेत। कारण इथं जे घर आतापर्यंत उभं होतं ते अख्खच्या अख्खं घर गंगा नदीमध्ये सामावल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय। त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण बघू शकतोय। तर काही इमारती, संपूर्ण इमारत ही या नदीमध्ये ध्वस्त झाल्याचं सुद्धा आपण बघू शकतोय। पावसाचा हाहाकार या ठिकाणी सुरू आहे। भागलपूरमध्ये गंगा नदीने रौद्र रूप धारण केलं आहे, गंगेचं पात्र विस्तारलेलं आहे आणि त्यानंतर नदी काठावरील घरं ही गंगेच्या या पात्रामध्ये सामावली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या घरांना समाधी या गंगा पात्रामध्ये मिळाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे लोकांचे मात्र हाल होताना दिसतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।